नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या कथेमध्ये। आज मी माझ्या बहिणीची स्टोरी तुमच्यासोबत शेअर करत आहे। मला अजूनही तो सुंदर क्षण आठवतो जेव्हा मी माझ्या दीदी बरोबर पहिल्यांदा ते केले होते। माझ्या दीदीलाही पूर्ण आनंद मिळाला होता। ती म्हणत होती की भाऊ खूप मस्त वाटत आहे, जरा लवकर कर, आता तिचे लग्न झाले आहे, आता ती तिच्या सासरच्या घरी राहते। ती दिवस काय होते, मी आणि दीदी दोघेही एकत्र वर्गात शिकत होतो आणि खूप मजा करत होतो। दीदी माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी होती। माझी बहीण 18 वर्षाची झाली तेव्हा मी 17 वर्षाचा होतो। आधी नाही, पण आता जेव्हा जेव्हा मी माझ्या दीदीला बघायचो तेव्हा मला तिच्याबरोबर मॅच खेळायचे मन वाटायचे। मी हे सगळं दीदीला मोकळेपणाने सांगू शकत नव्हतो, कारण ती पप्पाला तक्रार करेल याची मला भीती वाटत होती। पण तिच्याबरोबर करण्याची कल्पना करून मी काम भागवायचो। माझी दीदी थोडी कडक स्वभावाची होती। तिच्या सगळ्या मैत्रिणीला बॉयफ्रेंड होते, पण दीदीला बॉयफ्रेंड नव्हता। एके दिवशी तिची मैत्रीण तिला बोलत होती, तेव्हा मी तिथे थांबून त्यांचे बोलणे ऐकत होतो। दीदीची मैत्रीण म्हणाली, आता तू तरुण झाली आहेस, मग बॉयफ्रेंड का बनवत नाहीस? मग दीदी म्हणाली, या सगळ्या फालतू गोष्टी आहेत, या सगळ्यात काय ठेवलं आहे? मग तिची मैत्रीण म्हणाली, तुला मॅच खेळायची इच्छा नाही का? मी आठवड्यातून 4-5 वेळा मॅच खेळले नाही तर मला शांती मिळत नाही। बरं, तुझी इच्छा आहे, एवढं बोलून ती निघून गेली। त्यानंतर मी आणि दीदी घरी आलो। मी विचार केला की दीदीच्या मनात काय चाललं आहे हे एकदा माहिती करावे। मी म्हणालो, दीदी तुझी मैत्रीण बरोबर होती, आता तू पण बॉयफ्रेंड बनव। मग दीदी म्हणाली, कोण म्हणत आहे की माझा बॉयफ्रेंड नाही? तू आहेस ना माझा बॉयफ्रेंड। हे ऐकून मला आतून खूप बरं वाटलं, पण तरीही मी म्हणालो की तू गंमत का करत आहेस ताई? मी तुझा बॉयफ्रेंड कसा होऊ शकतो? तर ती म्हणाली, यात का चूक आहे? बॉयफ्रेंड जे करतो ते तू पण करशील आणि तू मला चांगलं ओळखतोस आणि तुझ्यापेक्षा चांगला बॉयफ्रेंड कोणी बनू शकत नाही। मग संध्याकाळ झाली होती। त्यानंतर आम्ही जेवलो आणि झोपायला गेलो। दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो आणि पाहिलं की आई बाबा कुठेतरी जायची तयारी करत होते। तर मी आईला विचारले की आई तुम्ही कुठे जात आहात? तेव्हा ती म्हणाली की मी आणि तुझे बाबा पंढरपूरला जात आहोत। आपल्या शेजारचेही लोकही जात आहेत, त्यामुळे आम्हाला वाटले की आम्हाला खूप दिवसांनी जायची संधी मिळाली आहे, म्हणून जाऊन दर्शन घेऊन यावे। मग आई म्हणाली, तू तुझ्या बहिणीबरोबर नीट राहा, कारण आम्हाला परत यायला 4 ते 5 दिवस लागतील। हे ऐकून मला खूप आनंद झाला, कारण आता मी आणि माझी बहीण घरी एकटेच असू, खूप मजा येईल। काही वेळाने आई बाबा निघून गेले। त्यानंतर आम्ही विचार केला की 2-4 दिवस शाळेला जाऊ नये। मी बहिणीला सांगितले तेव्हा ती म्हणाली, हो ठीक आहे। मग संध्याकाळ झाली होती। दीदीने विचारले की मी जेवायला काय बनवू? तर मी म्हणालो की काहीही बनव मग दीदी। दीदी जेवण बनवायला स्वयंपाकघरात गेली। थोड्या वेळाने आम्ही जेवलो। मी विचार केला की मी काय करू की मला दीदीच्या खोलीत झोपण्याची संधी मिळेल। मग माझ्या मनात एक विचार आला। मी म्हणालो, दीदी आज घरी आई बाबा नाहीत, त्यामुळे मला एकटी झोपायला भीती वाटते। दीदी म्हणाली, अरे तुला कशाची भीती वाटते? मी तुझ्या शेजारच्या खोलीत तर आहे ना। मी म्हणालो, दीदी मी आज तुझ्या खोलीत झोपू शकतो का? मग ती म्हणाली, नाही, मला सगळं माहीत आहे, तुला काय हवंय? दीदीने स्पष्ट नकार दिला। मग मी माझ्या खोलीत झोपायला गेलो। मला झोप येत नव्हती। माझ्या मनात एकच गोष्ट चालू होती की आज एवढी मोठी संधी मिळाली, पण दीदीला काही समजत नाही। या सगळ्याचा विचार करून मी फक्त इकडे तिकडे पडत होतो। मग मला दीदीच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला। मला वाटले कदाचित दीदीला पण झोप येत नाहीये, पण ती मला सांगत नाही। त्यानंतर मी पण पाणी पिण्याच्या बहाण्याने दीदीला भेटायला गेलो। मी पाहिलं दीदी तिच्या रूममध्ये नाही। मग मला छतावरून काही आवाज ऐकू आला। मी हळूहळू छतावर गेलो। तिथले दृश्य पाहून मला आश्चर्यच वाटले।
दीदी बरोबर बसून एक मुलगा बोलत होता. मी त्या दोघांचे बोलणे ऐकत होतो. तो मुलगा दीदीला सांगत होता की मी माझ्या घरच्यांशी समजूत काढेल, तू तुझ्या घरच्याशी बोल. मग दीदी म्हणाली, मला माझ्या वडिलांची खूप भीती वाटते, मी त्यांच्याशी कसे बोलू. आता मला समजले की हा प्रेमाचा विषय आहे. पण मला दीदीवर थोडा रागही आला होता, कारण तिने मला याबद्दल आधी कधीच सांगितलं नव्हते. त्यानंतर मी शांतपणे येऊन माझ्या रूममध्ये झोपलो. मग सकाळी उठलो तेव्हा मी पाहिले की दीदी खूप चांगले कपडे घातलेली होती. मी विचारले, दीदी कुठे जात आहेस का? मग ती म्हणाली, हो, माझ्या मैत्रिणीच्या घरी जात आहे, मी थोड्या वेळाने येईन. मी म्हणालो, दीदी मला माहित आहे की तू मैत्रिणीकडे नाही तर तुझ्या बॉयफ्रेंडकडे जात आहेस. दीदी स्तब्ध होऊन माझ्याकडे पाहू लागली. मी म्हणालो, काल रात्री जेव्हा तू त्या मुलाला भेटायला टेरेसवर गेली होतीस तेव्हा मी पाहिलं होतं. दीदी म्हणाली, भाऊ ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगू नकोस, नाहीतर ते माझा जीव घेतील. मी म्हणालो, ताई तुझं त्याच्यावर प्रेम आहे ते चुकीची गोष्ट नाही, पण आता स्वतःवर नियंत्रण ठेव. आता तू तरुण आहेस आणि हो, त्याने इकडे तिकडे बोलावले तर जाऊ नकोस. एके दिवशी हळूच मी मम्मी पप्पांना पटवून तुझ्या लग्नाबद्दल बोलतो, पण आता तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. दीदी म्हणाले, ठीक आहे दादा, तू सांगशील तसं मी करेन, पण आई बाबांना काही सांगू नकोस. त्यानंतर दीदी मन लावून अभ्यास करू लागली. मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालं तर त्या दोघांशी बोला, त्यांना जाणून घ्या आणि आईबाबांना सांगून त्यांचे लग्न लावून द्या. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच मोटिवेशनल कथा पाहण्यासाठी R1 मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि पाहत रहा R1 मराठी कथा. भेटूया लवकरच.